नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आणखीन एका मजेशीर गोष्टीमध्ये. मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. मी दीपक, एका लहान गावातला मुलगा. जेव्हा माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तेव्हा मला राहायला माझ्या मावशीच्या घरी यावं लागलं. मावशीचं कुटुंब लहान होतं पण खूप प्रेमळ होतं. मामा सरकारी नोकरीत होते आणि बहुतेक वेळा बदलीमुळे दुसऱ्या शहरामध्ये असायचे. घरात मावशीशिवाय त्यांच्या 2 मुली होत्या, रिद्धिमा आणि परी. मोठी बहीण रिद्धिमा माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी होती, खूप चंचल आणि हसतमुख. लहान बहीण परी अजून शाळेत होती, नेहमी मस्ती करणारी आणि जरा जरा गोष्टीत हसणारी. मावशी खूप समजूतदार आणि दयाळू होत्या. त्यांनी मला नेहमी आपल्या मुलासारखं प्रेम दिलं. घरातलं वातावरण नेहमी आनंदी असायचं. हसत खेळणं सतत चालू असायचं, ज्यामुळे मला कधी एकटेपणा जाणवला नाही. एक दिवस सकाळी मी लवकर उठलो आणि विचार केला की आता लवकर आंघोळ करून घेऊया. गरमीमुळे लवकर उठून आंघोळ करायची सवय लागली होती. बाथरूममध्ये गेल्यावर मी पटापट कपडे काढले आणि शॉवर सुरू केला. थंड पाण्याची धार अंगावर पडताच एक वेगळी शांतता जाणवली. पण तेवढ्यात अचानक बाथरूमचा दरवाजा थोडासा उघडला. मी अचानक एकदम दचकलो, कारण मला वाटलं होतं की मी दरवाजा बंद केला आहे. जसं मी मान फिरवली, पाहिलं की मावशी तिथे उभ्या होत्या. त्या बहुतेक काही कामासाठी बाथरूमच्या दिशेने आल्या होत्या आणि त्यांना अंदाज नव्हता की मी बाथरूममध्ये आहे. मी गडबडलो, पण मावशीने लगेच दुसरीकडे पाहिलं आणि हलकेच हसल्या. "अरे दीपक, दरवाजा नीट लावून घ्यायचा असतो बेटा." मावशी सहजपणे हसल्या आणि लगेच बाहेर निघून गेल्या. मला खूप लाज वाटली, पण मावशीच्या बोलण्यात काहीतरी अडचण किंवा अवघडलेपणा नव्हता. त्यांनी अगदी सहजपणे घेतलं, ज्यामुळे माझी भीती हळूहळू कमी झाली. मी लवकर न्हाऊन बाहेर आलो आणि विचार करू लागलो की मावशीने किती समजूतदारपणे परिस्थिती हाताळली. दुसरी कोणी असती तर कदाचित मोठी गोष्ट झाली असती, पण मावशीने हे सगळं अगदी हलक्यात घेतलं. मी बाथरूममधून बाहेर येऊन कपडे घालत होतो तेव्हा किचनमध्ये मावशीचा आवाज आला. "दीपक, चहा पिणार का?" मी हळूहळू किचनच्या दिशेने गेलो. मावशी चहा बनवत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं प्रेमळ हसू होतं. मी हिंमत करून म्हटलं, "मावशी, मी तो दरवाजा नीट लावायचा विसरलो होतो, चुकून." मावशीने माझं बोलणं मध्येच थांबवून हसून म्हटलं, "अरे बाळा, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना मनात नाही घ्यायचं. पण हो, पुढच्या वेळी लक्षात ठेव." त्यांच्या सहजतेने आणि समजूतदारपणा मला आणखीनच आरामदायक वाटला. मावशीचा स्वभाव असा होता की त्या प्रत्येक कठीण परिस्थिती सहजपणे हाताळायच्या. त्यांच्यासोबत राहताना मला जाणवलं की कुटुंब फक्त रक्ताच्या नात्याने नाही, तर समजूतदारी आणि परस्परांच्या आदराने बनतो. संध्याकाळी जेव्हा आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो होतो तेव्हा रिद्धिमाने मला छेडायला सुरुवात केली. "दीपक, तू नेहमी एवढा लाजतोस का?" मी हसून म्हटलं, "असं काही नाही आहे. मी जरा शांत स्वभावाचा आहे." रिद्धिमाने डोळे मिचकावत म्हटलं, "अच्छा, मग आम्हाला बघून का घाबरतोस?" मावशी पण हसल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, "बेटा, आत्मविश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुला स्वतःवर विश्वास असेल तोपर्यंत जगात कोणतीही गोष्ट तुला कमजोर नाही करू शकणार." त्यांच्या बोलण्यात खूप अर्थ होता. मावशी फक्त घरची जबाबदारी सांभाळणारी बाई नव्हती, तर एका मार्गदर्शनासारखी नेहमी मला योग्य रस्ता दाखवणारी होती. त्यांनी मला नेहमी समजावलं की चुकांमध्ये शिकून पुढे जाणं हीच खरी समजदारी असते. त्या दिवसापासून मावशी आणि माझ्यातलं नातं आणखीनच घट्ट झालं. मी पहिल्यापेक्षा जास्त मनमोकळेपणाने बोलायला लागलो आणि त्या नेहमी मला जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी शिकवत राहिल्या. मला जाणवलं की मावशी फक्त कुटुंबाचा आधार नव्हती, तर एक उत्तम मार्गदर्शक ही होती. आता मी जास्त आत्मविश्वासाने भरलेलो होतो. मावशीची साथ आणि त्यांचं प्रेम माझ्यासाठी एक अनमोल भेट होती. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा आणि आत्मविश्वास देत राहिला. तर मित्रांनो, ही होती माझी गोष्ट. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.